वचन पूर्ण करतो. वचन देणारा देव वचन पूर्ण करतो. फिलिपी पत्र याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन. फिलिपी पत्र याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. मी जास्त वेळ घेणार नाही, छोटासा मेसेज देणार आहे. परत एकदा ऐका. फिलिपी पत्र याचा पहिला अध्याय 6वं वचन. ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभिले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल हा मला भरोसा आहे. मी आता मेसेज सुरू करण्याच्या आधी तुमच्या संगती जे बोलले ते त्यानं आज जे काम आरंभिलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये ते तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्याचे नियोजित त्यांनी योजलेले कार्य पूर्ण करतो. त्यानं आम्हाला आईच्या गर्भाशात, आपल्याला इर्मिया 1:8 मध्ये माहिती आहे की आईच्या गर्भात असताना त्यांना मला निवडलेलं आहे आणि त्याच्या कार्यासाठी त्यांना आम्हाला अभिषेक केलेला आहे. त्याची योजना, त्याची अभिवचनं, त्याची प्रोफेसी, त्यांनी ठरवलेलं आमच्यासाठीचं नियोजन ते तो पूर्ण करतो. त्यानं अब्राहमाला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं. योसेफाला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं. याकोबाला दिलेलं वचन त्यानं पूर्ण केलं. दाविदाला दिलेलं वचन त्यानं पूर्ण, मोशेला दिलं त्याने वचन त्याने पूर्ण केलं. लक्षात घ्या, दाविदाला तो रानात होता, गुरं चारत होता, तिथं त्याला अभिवचन दिलं, अभिषेक केला, तर त्याने पूर्णत्वात केला. ते पुढे मी सांगणार आहे किती कालावधीनंतर, परंतु ते वचन त्यानं पूर्ण केलं. अब्राहमाला सांगितलं मी तुला संतान देईल. आज आपण इस्रायल देश पाहत आहोत. अब्राहमाची स्पिरिच्युअल संतान आपण पण उभे आहोत, हेही तुम्ही पाहतात. त्याच्यानंतर याकोबाला सांगितलं तू तुझ्या देशात परत येशील आणि मी तुझा वंश वाढवेल आणि तुझ्याद्वारे कार्य करेल. याकोबाला बदलून इस्रायल केलं, ते आपण पाहत आहोत. त्याच्यानंतर मोशेला अभिवचन दिलेलं होतं मोशेच्या बाबतीमध्ये की यहुदी लोकांना सोडवणारा आणि तारणारा आणि त्या विल्डरनेस मधून, त्या गुलामगिरीतून बाहेर आणणारा, वचनदत्त देशात नेणारा असा मी सेवक पाठवत आहे. मोशेच्या जीवनात जे सांगितलं ते पूर्णत्वास नेलं. यहोशूआला सांगितलेलं तर तू इस्रायल लोकांना वचनदत्त देशात नेशील, ते पूर्ण केलं. पावलाला, पीटरला, प्रत्येकाला परमेश्वराने जी अभिवचनं दिलेली होती ती सगळी अभिवचनं परमेश्वराने पूर्ण केली. माझ्या प्रियांनो, कारण आपला देव पूर्णत्वाचा देव आहे. येशू ख्रिस्त जी अभिवचनं तो देतो ते एकूण एक अभिवचन पूर्ण करतो. आज मी तुमच्या समोर उभी आहे माझ्या प्रियांनो. चौथीला असताना परमेश्वरानं माझा ताबा घेतलेला आणि त्या दिवसापासून मला जी अभिवचनं परमेश्वराने दिली ती अभिवचनं अंडरलाईन करायला लावली, त्याच्या तारखा लिहायला लावल्या. तिथे मी तारखा लिहिलेल्या. आज मी पाहिलं ते उघडून तर प्रत्येक अभिवचन परमेश्वरानं पूर्ण केलेलं आहे. एकही अभिवचन असं राहिलेलं नाही की त्यानं ते पूर्ण केलेलं नाही. प्रत्येक अभिवचन परमेश्वरानं पूर्ण केलेलं आहे. यहोशुआ याचा 21वा अध्याय 45. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या हिताच्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही गोष्ट निष्फळ झाली नाही. त्या सर्व सिद्धीस गेल्या. एकही गोष्ट निष्फळ झाली नाही. एकूण एक त्यानं पूर्णत्वास नेल्या. पहिले राजे याचा 8वा अध्याय आणि 56वा वचन. पहिले राजे याचा 8वा अध्याय 56वा वचन. ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकास विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातले एकही शब्द त्यानं व्यर्थ केला नाही. मोशेच्या द्वारे जी वचनं त्याने इस्रायल लोकांना दिली ती वचनं त्यानं पूर्ण केली. प्रॉमिस हा शब्द 100 वेळेला या बायबलमध्ये आलेला आहे आणि परमेश्वरानं 1000च्याही पलीकडं अभिवचनं या बायबलमध्ये दिलेली आहे आणि ही सगळी अभिवचनं आमच्यासाठी आहे. काही जण चुकीनं तुम्हाला सांगतात की अभिवचनं नाही, जुन्या करारातलं ते जुन्या लोकांसाठी होतं आणि नवीन करारातलं ते आपल्यासाठी नाही. पूर्ण बायबल याच्यातलं प्रत्येक वचन आजही आमच्यासाठी लागू होतं. कारण काल, आज आणि युगानुस परमेश्वर सारखाच आहे. तो कधीच नाही बदलत.
कधीच नाही बदलत. हे बायबल जे आहे हे पूर्ण अभिवचनांचं बायबल आहे माझ्या प्रियांनो. या बायबलमध्ये प्रत्येकाला त्यांनी काय काय कोणकोणत्या सेवकाला सेविकेला काय अभिवचनं दिली आणि ती अभिवचनं त्यांनी कशी पूर्ण केली आणि त्यांच्या जीवनात परमेश्वराच्या आत्म्यानं कसं कार्य केलं हेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. या बायबलमध्ये पूर्ण बायबल त्याच्यावरच आधारित आहे आणि तेच बायबल आम्हाला रोज आणि सतत वाच म्हणून परमेश्वर सांगतो. ही वचनं सतत क्लेम कर, कारण ते त्यांच्या जीवनात पूर्ण केलंय तो ते आमच्या जीवनात पूर्ण करेल. कारण तो काल आज आणि युगानुयुग सारखाच आहे. तो कधीच बदलत नाही. व्यक्ती बदलेल, मनुष्य बदलेल, तुम्ही बदलाल, समय बदलेल, पण त्याचं वचन तिथेच आहे आणि ते वचन बदलत नाही आणि तो त्याचं वचन पूर्णत्वास नेतोच नेतो. हेजेकिएल याचा 12वा अध्याय 28वा वचन. याकरिता त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीच जाईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. वाव, किती सुंदर. यावे जगाचा निर्माण करतात तो परमेश्वर. माझ्या प्रियांनो, हे वचन ऐकून आम्हाला किती उल्हास वाटायला पाहिजे. अरे, देशाच्या पंतप्रधानाने किंवा मोठ्या कंट्रीच्या कोणी देशाच्या अध्यक्षाने जर तुम्हाला अभिवचन दिलं तर तुम्ही रील टाकाल, लगेच त्याचे व्हिडिओ कराल, स्टेटस ठेवाल की नाही? किती आवडतं स्टेटस ठेवायला. मग त्याचा फोटो काढून आपल्या घरामध्ये लावाल, आपण जिथं कामावर जाऊ तिथं प्रत्येकाला दाखवाल. आणि हा देवाधिदेव सगळ्या राष्ट्रांना, सगळे राजकारणी लोक, सगळे देशातले प्रत्येक मोठे मोठे अधिकारी, सगळ्या व्यक्तींना बनवणारा हा परमेश्वर अनेक लाखो असंख्य पिढ्या होऊन गेला, राजे रजवाडे होऊन गेले, पुढेही अनेक लोक होणार आहेत, त्या सगळ्यांना बनवणारा हा परमेश्वर यावे, जो पृथ्वी आमच्यासाठी उलटी पालती करतो, जो युनिव्हर्स बनवतो, ज्यानं गॅलेक्सी बनवलेले आहेत, तो परमेश्वर, विश्व बनवणारा तो परमेश्वर, ज्याची सत्ता समुद्रावर आहे, ज्याची सत्ता सगळ्या निसर्गावर आहे, तो परमेश्वर तुम्हाला अभिवचन देतोय. मग किती आनंद व्हायला पाहिजे. आम्ही देवावर विश्वास ठेवतो. तुम्हाला माहिती नाही पास्टर, आमचा फार विश्वास आहे. पिढोपार्जित आम्ही लहानपणापासून बायबलमध्ये संडे स्कूल पासून आम्ही शिकत आलेलो आहे. आमचा प्रत्येक वचनावर विश्वास आहे. अरे, मग त्या देवाचं, त्या बापाचं, त्या स्वर्गीय पित्याचं वचन ज्या वेळेला वाचलं जातं, उच्चारलं जातं, त्यावेळेला टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, त्यावेळेला विश्वासाने आनंद केला पाहिजे. होत नाही ते आमच्याकडून. का नाही होत? कारण आमच्या इथं जात नाही ते, आमच्या इथं जात नाही ते, आमच्या रक्तात भिनत नाही ते. फक्त वरच्यावर इथून ऐकतो, इथून निघून जातं. माझ्या प्रियांनो, जे सत्य त्या देवाचा आत्मा बोलत आहे, कारण आम्ही प्रार्थना केलेली आहे, कोणी व्यक्ती आमच्याद्वारे बोलू देऊ नको, तर परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा बोलू दे. देवाचा आत्मा कळवळतो माझ्या प्रियांनो, कळवळतो, कारण हे राजाधिराज परमेश्वराचं अभिवचन आहे आणि ते वचन खरं करणार आहे. तुम्हाला राजकारणी लोक वचन देतील, ते पूर्ण नेतील त्याची खात्री नाही आहे. तुमचा नवरा वचन देईल, ते पूर्ण करेल त्याची खात्री नाही. तुमची बायको वचन देईल, ते पूर्ण करेल खात्री नाही. तुमचे आई वडील वचन देतील, ते पूर्ण करेल त्याची खात्री नाही. तुमचे लेकरं वचन देतील, ते पूर्ण करतील त्याची खात्री नाही. प्रियकर प्रियसीला वचन देईल, ते पूर्ण करेल त्याची खात्री नाही. कोण कुणाच्या दिलेल्या वचनाला खात्रीदायक म्हणू शकत नाही की हे वचन पाळलं जाईल. पण परमेश्वर यावे हा जगाचा निर्माण करतात, जो सत्यवादी परमेश्वर आहे, तो स्वतःच सत्य आहे. तो दिलेलं वचन पूर्णत्वास नेतो. त्यानं तुम्हाला वचन दिलंय. परत मी एकदा वाचते ते वचन आणि बघा तुमच्या अंतःकरणाला आनंद आणि उल्हास होतो का? तो विश्वास तुमच्या अंतःकरणात निर्माण होतो का? हेजेकिएल याचा 12वा अध्याय 28वा वचन परत एकदा वाचते. याकरिता त्यास सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो की माझ्या कोणत्याही वचनास विलंब लागणार नाही. मी बोलेन ते वचन सिद्धीस जाईल, असे परमेश्वर म्हणतो. म्हणजे तुमच्या जीवनात दिलेलं प्रत्येक वचन मी पूर्ण करेन. आम्हाला किती आनंद आणि उल्हास व्हायला पाहिजे. देव परमेश्वर स्वतः वचन देत आहे आणि ते तो पूर्ण करत आहे माझ्या जीवनात. म्हणजे ही बायबल मधली सगळी वचनं माझ्या एकट्यासाठी. या बायबल मधलं प्रत्येक वचन कोणतंही असू दे, ते ज्या वेळेला मी क्लेम करते,
शिक्कामोर्तब करते येशूच्या नावात आणि स्वीकारते, त्यावेळेला ते माझ्या जीवनात कार्य करतं, माझ्या शरीरात कार्य करतं, माझ्या जीवनात कार्य करतं, माझ्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांच्या जीवनात कार्य करतं. ते वचन कार्य केल्याशिवाय परत पाठीमागं येत नाही. वचनातच सामर्थ्य आहे. मग का देतो परमेश्वर देव वचन? कशासाठी? कशाला पाहिजे? काय गरज होती परमेश्वराला वचन देण्याची? का देतो परमेश्वर वचन? पहिलं, परमेश्वराला रिलेशनशिप, फेलोशिप आवडते. मित्रत्वाचे नाते त्याला आवडतं. त्याला मित्रत्वाचं नातं आवडतं म्हणून, फेलोशिप आवडते म्हणून त्यानं आदम आणि हवेची निर्मिती केली. आपल्या प्रतिरूपाचा, आपल्या स्वरूपाचा त्यांना निर्माण केलं. जे स्वतःचं स्वामित्व, स्वतःचा अधिकार त्यांना दिला. माझ्या प्रियांनो, रोज सायंकाळी तो त्यांना भेटावयास जात असे. त्यांनी आज्ञा मोडली, पाप केलं, स्वतःचा पुत्र दिला की जेणेकरून त्यांच्यामध्ये, परमेश्वरामध्ये आणि त्यांच्यामध्ये पापाची भिंत आडवी झालेली होती. त्याच्यामुळे फेलोशिप होऊ शकत नव्हती. कोणतं रक्त त्यांचं पाप धुवू शकत नव्हतं. फक्त कोकऱ्याचं रक्त, फक्त परमेश्वराचं रक्त, फक्त परमेश्वराचं रक्त. जनावरांचं रक्त पाप जागतं, पाप काढत नाही. फक्त परमेश्वराचं रक्त ते काढून टाकतं. काही साबणांच्या जाहिराती ऐकतो ना, या साबणाने बघा नुसतं काय केलेलं आहे, डाग बुजट झालेला, पण तो डाग तिथंच आहे. पण हा साबण जर तुम्ही वापराल, ही पावडर जर तुम्ही वापराल, तर तो डाग पूर्ण नाहीसा होईल. या पावर आहे ह्या साबणामध्ये, या डिटर्जंट मध्ये पावर आहे. ऐकता ना ऍडव्हर्टाइजमेंट? मग का तुमच्या ख्रिस्ताच्या रक्ताची ऍडव्हर्टाइजमेंट तुमच्या जीवनामध्ये नाही होत का? तुम्हाला नाही सांगतात का तेवढं पॉवरफुल त्याचं रक्त आहे, की तो त्याचं रक्ताने ज्या वेळेला धुतलं जातं त्यावेळेला त्याची रायचियसनेस, त्याची धार्मिकता त्या व्यक्तीला मिळते, जो येशू ख्रिस्ताला माझा तारणारा देव म्हणून स्वीकारतो. आणि त्याला परमेश्वराची फेलोशिप मिळते, आबा बापा म्हणण्याचा अधिकार मिळतो. इतकं प्रेम परमेश्वराने दिलं की ती फेलोशिप, ती सहभागिता, मानवाचं मित्रत्व, महात्माचं सानिध्य, ते त्याचे लेकर आहेत, ते त्याच्याकडे परत आले पाहिजे, त्यांच्यासाठी परत एकदा त्याचा संबंध जुळला पाहिजे म्हणून स्वतःला, स्वतःच्या पुत्राला त्याने दिलं. का? कारण ती फेलोशिप त्याला प्राप्त झाली. लक्षात घ्या, म्हणजे परमेश्वराने मानवासंगती स्वतःचा संबंध जोडण्यासाठी, इंटिमेट रिलेशनशिप ठेवण्यासाठी, जवळतेचा संबंध ठेवण्यासाठी वचन परमेश्वर देतो. म्हणून परमेश्वर आम्हाला वचन देतो. इर्मायाचा 1 अध्याय 12 वचन, परमेश्वर मला म्हणाला, तुला ठीक दिसले, मी आपले वचन पूर्ण करावयास सावध राहील. मानवाला म्हणतो, मानवाला देव म्हणतो, तुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी सावध राहील. म्हणजे इतकं परमेश्वर मित्रत्व मानवासंगती, प्रत्येक स्त्री संगती आणि पुरुषासंगती परमेश्वर ठेवतो की तो, अरे आपली जवळची व्यक्ती सर्वस्व आयुष्य दिलं ना तरी ती व्यक्ती तुम्हाला म्हणणार नाही की तुला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी सदैव सावध राहील, प्रत्येक क्षणाला सावध राहील. आठवा, कोण आहे अशी प्रिय व्यक्ती जी तुम्हाला म्हणते प्रत्येक क्षणाला की मी तुला दिलेलं वचन सतत पूर्ण करण्यासाठी मी सावध राहील प्रत्येक क्षणाला? देवादिदेव परमेश्वर तुम्हाला अभिवचन देतो की तुला जे वचन दिलेलं आहे ह्या बायबलमध्ये, ही वचनं जी दिलेली आहे ती पूर्ण करण्यासाठी मी सदैव सावध राहील. दुसरं म्हणजे श्रेष्ठत्व, परमेश्वराचं श्रेष्ठत्व, सार्वभौमत्व तो प्रस्थापित करतो, सिद्ध करतो की तोच सार्वभौम परमेश्वर आहे, तोच सर्व आहे, त्याचाच अधिकार सर्व पृथ्वीवर, सर्व युनिव्हर्सवर आणि सगळ्या मानव पुत्र आणि कन्यांवर फक्त आणि फक्त परमेश्वराचीच सत्ता आहे. तोच निर्माण करताय आणि तोच चालवणार आहे. हे सिद्धीस हे लोकांना कळावं की तो सॉवरिंग लॉर्ड आहे, सार्वभौम परमेश्वर, सर्व सत्ताधारी परमेश्वर आहे. सर्व जगावर, युनिव्हर्सवर त्याची आणि फक्त त्याचीच सत्ता आहे. हे सिद्धीस नेण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, सिद्ध करण्यासाठी परमेश्वर अभिवचन देतो की परमेश्वर दिलेलं प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. कारण त्याची सत्ता सर्व सृष्टीवर आहे. अशुद्ध शक्ती तो काढून टाकतो. ती अशुद्ध शक्ती येऊ शकत नाही तुमच्यात, कारण ते सगळ्या अशुद्ध शक्ती त्याच्या पायाखाली आहे. सैतानाची सत्ता त्याच्या पायाखाली आहे, म्हणजे त्याचं सार्वभौमत्व आहे. कोणता रोग तुमच्यामध्ये राहू शकत नाही, कारण तो
राफा आहे, जेव्हा राफा आरोग्य देणारा देव आहे, त्याची सत्ता तुमच्या शरीरावर आहे, कारण त्यानं तुमचे शरीर आणि आत्मा आणि जीव आणि प्राण बनवलेला आहे. हे तो दाखवतो, त्याचं सार्वभौमत्व दाखवतो. तो राजाला रंक करतो आणि रंक झालेला जो भिकाऱ्यावर उकिड्यावर बसलेला आहे त्याला तो राजाच्या पंक्तीला बसवतो. लक्षात घ्या, लक्षात ठेवा, हे दाखवतो तो वचन देऊन पूर्णत्वास नेतो. रानामध्ये गुरच चारणारा दावीद, ज्याच्या आई वडिलांनी, ज्याच्या भावांनी देखील त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याचे भाऊ त्याचा तिरस्कार करत होते, आणि तरी त्याला परमेश्वराने उच्च स्थानावर प्रस्थापित केलं. राजा म्हणून त्याचा अभिषेक केला, सार्वभौमत्व प्रस्थापित केलं. योसेफ, आई वडील आणि त्याचे भाऊ त्याला नमन करतील, ज्यांनी त्याला, ज्या भावांनी त्याला टाकून दिलं खड्ड्यामध्ये, मारून टाकत होते, आणि त्याच्या आधी परमेश्वराने त्याला अभिवचन दिलेलं होतं. ते अभिवचन परमेश्वराने पूर्ण केलं आणि दाखवलं सार्वभौम तो आहे. सर्व जगावर, सगळ्या राजांवर, सगळ्या सत्ताधारांवर परमेश्वराची सत्ता आहे. म्हणून बायबलमध्ये सांगितलं, उन्नती ही पूर्वेकडून पश्चिमेकडून नाही, तर स्वर्गीय साधे परमेश्वर याच पासून प्राप्त होते. कारण त्याचं सार्वभौमत्व तो प्रस्थापित करतो आणि ते दाखवण्यासाठी तो अभिवचन देतो. रोमकारास पत्राचा 4 अध्याय 21 वचन, आणि देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करण्यासाठी समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती. दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यास तोच समर्थ आहे, तोच सामर्थ्यशाली आहे, त्याचंच सार्वभौमत्व आहे, त्याचीच सत्ता सर्वत्र आहे, हे दाखवण्यासाठी तो आम्हाला वचन देतो. तिसरं म्हणजे तो दाखवतो टाइम इज इन गॉड्स हँड. वेळ, समय हा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या हातात आहे, मनुष्याच्या हातात नाही. कोणत्या पास्टरच्या हातात नाही, कोणत्या राजांच्या हातात नाही, कोणत्या प्रॉफिटच्या हातात नाही, कुणाच्याही हातात नाही. परमेश्वराचं वचन सांगतं, इव्हन पुत्राच्याही हातात नाही. वेळ ही परमेश्वराच्या, स्वर्गीय पित्याच्या हातात आहे, आणि त्या वेळेवर त्याचं प्रभुत्व आहे. टाइम परमेश्वराला बांधू शकत नाही माझ्या प्रियांनो. टाइम हा फक्त आणि फक्त परमेश्वराच्या हातात आहे. परमेश्वर वेळ बांधू शकतो, परमेश्वर वेळ चेंज करू शकतो, त्याच्या हातामध्ये वेळ आहे. साधं उदाहरण मी तुम्हाला सांगते. किती लाखो करोडो असंख्य पिढ्या येऊन गेलेल्या असतील, बरोबर आहे, आदमापासून असंख्य. आता किती असंख्य पूर्ण जगामध्ये प्रत्येक राष्ट्राचे, देशाचे असंख्य नागरिक आहेत. हे देखील एकूण एक जण मरणार आहे, बरोबर. पुढं अनेक पिढ्या येणार आहे जन्माला. त्या सगळ्या पिढ्या यांचा प्रत्येकाचा, आज आपण इथं जीवित आहोत त्या आपल्या प्रत्येकाचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, घडून काय गेलेलं आहे, घडत काय आहे आणि घडणार काय आहे, हे ऍट अ टाइम, एका वेळेला सर्व व्यक्तींच्या, अशा असंख्य ज्यांना तुम्ही मोजू शकत नाही, त्या प्रत्येकाचं परमेश्वराच्या समोर पूर्ण कॅटलॉग आहे, पूर्ण जीवन आहे. प्रत्येकाचा जणू व्हिडिओ असावा, घडलेल्या गोष्टी, घडत असलेल्या गोष्टी आणि घडणाऱ्या गोष्टी सगळ्या परमेश्वराच्या समोर एका वेळेला आहेत. म्हणून यशाया 40 मध्ये सांगितलं, परमेश्वराचं कार्य हे आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे आहे, आमच्या बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे. असा तो सामर्थ्यशाली देव आहे की आम्ही विचार करू शकत नाही, समजत नाही. आणि त्या परमेश्वराच्या हातामध्ये वेळ आहे. परमेश्वराची कोणत्या समयाला काय करायचं, कोणतं दिलेलं वचन कोणत्या वेळेत पूर्ण करायचं, हे फक्त परमेश्वराच्या हातात आहे. आणि ते परमेश्वर पूर्णत्वास नेतो हे दाखवण्यासाठी की परमेश्वर, वेळ देवाच्या हातात आहे, म्हणून तो आम्हाला वचन देतो. कारण वेळ बदलवणारा, मनुष्य बदलवणारा, समय बदलवणारा परमेश्वर आहे, हे सिद्ध करण्यासाठी तो आम्हाला वचन देतो. 2 पेत्र याचा 3 अध्याय 9 वचन, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, असा विलंब प्रभू आपल्या वचनासाठी करत नाही, तर तो तुमचे सहन करतो. कुणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. परमेश्वर कधी 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 या शत्रूंचा नाश करतील, कधी त्यांना इतके भयानक, इतके त्रास देणार, इतकं खोटनाट्या गोष्टी उठवणार आहेत, इतकं परमेश्वरा तुझ्या लोकांना छळणार आहेत. देवाच्या सेवकांबद्दल नको त्या वाईट गोष्टी करणारे, नको त्या वाईट अफवा उठवणारे लोक, परमेश्वर कधी तू त्यांचा न्यायनाट करते, कधी सत्य बाहेर आणशील, कधी अशा दुर्जनांना तू झाडा घेशील. परमेश्वराला जे हवं ते तो करणारच करणार. दिलेलं वचन तो पूर्ण करणार, पण त्याच्या वेळेत.
त्याच्या वेळेच्या आधी नाही, त्याच्या वेळेच्या नंतर नाही, त्याची वेळ ही सगळ्यात उत्तम आहे हे दाखवण्यासाठी तो आम्हाला वचन देतो. अब्रामाला त्यानं वचन दिलं. अब्रामाला दिलेलं वचन त्यानं त्याच्या 100व्या वर्षी पूर्ण केलं. बापरे, अब्रामाला त्यानं वचन दिलं आणि ते अब्रामाला दिलेलं वचन त्यानं 25 वर्षानंतर पूर्ण केलं. अब्रामाला दिलेलं वचन त्यानं 25 वर्षानंतर पूर्ण केलं. योसेफाला दिलेलं वचन तू त्या तुझे आई आणि वडील तुझे भावंड तुला नमन करतील आणि तो उच्च पदावर ठेवेल, ते पूर्ण करायला 13 वर्ष लागली. 13 वर्ष तो क्रश झाला, 13 वर्ष तो प्रॉब्लेम मधून गेला. 13 वर्ष परमेश्वरा कधी केव्हा कसं ओरडला. रेपचा आळ त्याच्यावर घेण्यात आला. भावंडांनी सगळ्यात आधी भावंडांनी नकार केला, हेट केला, परत त्याला मारलं आणि त्याचा झगा पाडला. बापापासून त्याला वेगळं केलं, त्या खड्ड्यात टाकलं, परकीय लोकांमध्ये विकला गेला. तिथं पोटिफरच्या घरामध्ये गेला, त्या पोटिफरच्या बायकोनी त्याला जवळ करायचा प्रयत्न केला. परीक्षेतून गेला, त्यानं ते नाकारलं म्हणून त्याला कैदेमध्ये टाकण्यात आलं, रेपचा आळ त्याच्यावर टाकण्यात आला. त्याच्यामध्ये त्याने स्वप्नांचा अर्थ सांगितला, ते विसरले. उपकाराची जाणीव त्यांना राहिली नाही. काही वर्षाने परमेश्वरानं आठवण दिली म्हणून त्याने स्वतःच्या स्वार्थासाठी त्याची आठवण केली की राजाचंच पडलेलं स्वप्न सांगता यावं म्हणून त्याला बाहेर काढण्यात आलं. आणि परमेश्वराने नंतर त्याला 13 वर्षानंतर त्या आफ्टर फारो हा फक्त एक नामधारी अधिकारी, सगळा सार्वभौम अधिकारी योसेफ झाला. देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. परकीय देशामध्ये जाऊन, परक्या लोकांमध्ये नेऊन त्या लोकांवर त्याला प्रभुत्व दिलं. लक्षात घ्या, पुजाऱ्याची पत्नी त्याची बायको झाली, मुलगी, पुजाऱ्याची मुलगी, फारोचा जो पुजारी होता त्याची मुलगी त्याची योसेफाची बायको झाली. मनस्से त्यांच्यापासून झालेला. माझ्या प्रियांनो, 2 पुत्र त्याला झाले. लक्षात घ्या, 13 वर्षानंतर परमेश्वराने दिलेलं अभिवचन पूर्ण केलं. दाविदाला अभिवचन पूर्ण केलं. ते दाविदाला दिलेलं अभिवचन त्यानं 15 वर्षानंतर पूर्ण केलं. 15 वर्ष शाऊल त्याच्या पाठीमागं लागलेला होता, पिसळून. जावई होता तो आणि त्या जावयाच्या पाठीमागे त्याला मारून टाकायच्या पाठीमागे लागलेला होता. पण 2 वेळेला शाऊलाला त्याच्या हातामध्ये दिलेला असताना त्या अभिषेकाचा त्याने सन्मान केला, त्याची पारख परमेश्वराने केली आणि हा मनाजोगा पुरुष परमेश्वरानं 15 वर्षानंतर राजगादीवर आणला. दिलेलं अभिवचन 15 वर्षांनी पूर्ण झालं. माझ्या प्रियांनो, याकोबाला दिलेलं अभिवचन 14 वर्षांनी पूर्ण झालं. 7 दिवस तो त्या एका लियासाठी आणि 7 वर्ष तो नंतर राहेलसाठी राबला आणि नंतर त्याला त्याच्या हातामध्ये मिळाली. मोशेला अभिवचन दिलं, त्या अभिवचन 40व्या वर्षी पूर्णत्वास गेलं. 40व्या वर्षी तो देवाचं कार्य करण्यासाठी, त्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्या फारोच्या समोर उभा राहिला आणि त्या फारोला 40 वर्षानंतर त्यानं चॅलेंज दिलं आणि त्या लोकांना वचनदत्त देशापर्यंत नेऊन पोहोचवण्यासाठी 40 वर्ष लागली. म्हणजे 80 वर्ष त्याची गेली. हो माझ्या प्रियांनो, देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यामध्ये 80 वर्ष. कालेब आणि जोशुआ 40 वर्ष लागली हो देवाने दिलेलं अभिवचन पूर्ण करण्यामध्ये. तोपर्यंत त्यांनी वाट पाहिली आणि म्हणून म्हटलंय, परमेश्वराची जे वाट पाहतात ते धन्य होय, ते धन्य होय. माझ्या प्रियांनो, एज्राने 13 वर्ष वाट पाहिली, तेव्हा मंदिर बांधण्यासाठी, मंदिराचं पुनर्स्थापना करण्यासाठी त्याला यरुशलेमेत जाता आलं. माझ्या प्रियांनो, परमेश्वर अभिवचन देतो, ते पूर्णत्वास नेतो, पण समय हा परमेश्वराच्या हातात आहे. कधी होईल, केव्हा होईल, कसं होईल, ते देवाच्या हातात आहे. आणि हे दाखवण्यासाठी तो वचन देतो. पुढं म्हणजे मानव प्राण्याचे परस्परांसंगती असेच वचनबद्ध संबंध असावे. तो अग्रीमेंटचा देव आहे, कराराचा देव आहे. तुम्ही जर जुना करार वाचला तर तुम्ही अनुवादामध्ये बघाल, हा तुमच्या संधी केलेला करार आहे आणि ही जमीन ह्याला दिली, ह्यानं हे घर त्याला दिलं, ह्यानं हे ह्याच्यासाठी दिलं, त्याचा अग्रीमेंट, त्याचा करार. प्रत्येक जणांना एकमेकांसंगती करार करायला लावला परमेश्वरानं. मानवासंगती करारबद्ध नातं, पती पत्नीचं एकमेकांसंगती कराराचं नातं. सर्टिफिकेट लग्नाचं त्यांना मिळतं, तो त्यांचा करार आहे, अग्रीमेंट. घर तुम्ही घेता त्याची अग्रीमेंट.
तुम्ही इतरांना वचन देता, ते वचन पाळण्यास तुम्ही बांधील आहात, कारण तुम्ही देवाचे वचन देणारा देव, वचन पूर्णत्वास नेणारा देव, त्याची तुम्ही लेकरं आहे, कारण तो सत्य आहे आणि तो सत्याचा देव आहे. कारण दिलेलं वचन तो पूर्ण करतो, तोच परमेश्वर तुमच्यामध्ये राहतो. म्हणून तुम्ही दिलेलं वचन प्रत्येकाला ते तुम्ही पूर्ण कराल. आम्ही वचन देतो, पण ते वचन आम्ही पूर्ण करतो का? आमची परिस्थिती बदलली, आमचा समय बदलला, की ती व्यक्ती चांगली नाही वागली, ती व्यक्ती आम्हाला नाही आवडली, त्यानंतर आम्हाला त्या व्यक्तीबद्दल संशय आणि वाईट गोष्टी वाटायला लागल्या, की आम्ही दिलेलं अभिवचन विसरून जातो. नाही, जर आमच्यामध्ये जिवंत परमेश्वर आहे तर आम्ही दिलेलं वचन, प्रत्येक अभिवचन पूर्ण करू. का? कारण आम्हाला त्याद्वारे ख्रिस्त गाजवायचा आहे. माझा येशू असाच आहे, तो वचन देतो, वचन पूर्ण करतो. छोटी छोटी वचनं आम्ही एकमेकांना देतो, ती वचनं आम्ही पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे त्याची आम्हाला तो ओळख देतो. यहोशुवा याचा 21वा अध्याय 45वा वचन परत वाचूया. परमेश्वराने इस्रायल घराण्याला ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्यातली एकही गोष्ट निष्फळ झाली नाही, त्या सर्व गोष्टी सिद्धीस नेल्या. पुन्हा पहिले राजे याचा 8वा अध्याय 56. ज्या परमेश्वराने आपल्या वचनानुसार आपल्या इस्रायल लोकांना विसावा दिला तो धन्य. तो आपला सेवक मोशे याच्याद्वारे जे वचन बोलला त्यातील एकही वचन पूर्ण झाले नाही, असं झालं नाही, व्यर्थ गेले नाही. ही वचनं, दोन्ही वचनं मी परत वाचली ज्यावेळेला तुम्हाला हे सगळं सांगितल्याच्या नंतर. तो मी कोण देव आहे, तो कसा वचन पूर्ण करणारा देव आहे, स्वतःची ओळख काय आहे, तो सत्य मार्ग, सत्य जीवन मीच आहे असा जो म्हणतो, तो सत्य परमेश्वर कसा आहे. का तो सत्य आहे? कारण तो वचन देतो, ते पूर्णत्वास करून येतो आणि तो सत्य रिव्हील करतो. तो कोण माझ्याबद्दल काय बोलतं, कोण काय बदनामी करतं, कोण काय करतं, कोण पाडण्याचा प्रयत्न करतो, कोण वाईट गोष्टी करतं, घेणं नाही. याच्यातून तुम्ही जात आहात प्रियांनो, घेणं नाही. अरे त्या लोकांसाठी आम्ही एवढं केलं, त्या लोकांसाठी एवढं दिलं, त्या लोकांसाठी काय काय नाही केलं, आणि ते लोक असे बघाणं उलटले, ते लोक बघाणं हे करतात. घेणं नाही तुम्हाला, कारण सत्याचा देव तुमच्यामध्ये राहतो आणि सत्याचा परमेश्वर सत्य बाहेर आणतो, कारण तो तुमच्यामध्ये आहे. त्याच्या वेळेत तो त्याचं प्रत्येक कार्य पूर्णत्वास नेतो. त्याने जे सांगितलं ते तो पूर्ण करतोच, नेतो. तो मोशेचा देव, दाविदाचा देव, अब्राहमाचा देव, इसाकाचा देव, तोच देव तुमचा देव आहे. त्याने हिजकियाला वचन दिलं, 15 वर्ष तुझं आयुष्य मी वाढून देतो. तो गळू, म्हणजे त्या काळामध्ये असणारा तो कॅन्सरची ती गाठ, ती गळून पडली खाली, आणि हिजकियाचं वर्ष 15 वर्ष देवानं वाढवलं. जे वचन दिलं ते बरोबर एक्झॅक्ट 15 वर्षांनी तो मरण पावला. देव मनुष्य नाही की तो बदलावा. गणना याचा 23वा अध्याय 19व्या वचनात सांगितलंय, देव मनुष्य नाही की तो खोटे बोलावे, तो जे बोलतो ते पूर्णत्वास नेतो. वाह, काय सुंदर आहे. जगात अशी कोणती व्यक्ती नाही आमच्यासाठी, आणि तो आमचा निर्माण करताच आम्हाला सांगतो, ज्याच्या हातामध्ये आमचं भविष्य आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तुमचं भविष्य तुमच्या हातात नाही, तुमचं भविष्य तुमच्या प्रिय व्यक्तींच्या हातात नाही, तुमचं भविष्य कोणत्या मोठ्या नेत्यांच्या हातात नाही, तुमचं भविष्य तुमच्या शत्रूच्या हातात नाही. तुमच्या शत्रूला पाहिजे ते तो तुमच्या जीवनात करू शकत नाही. तुमचा शत्रू, तुमचे वीट आणणारे, तुम्हाला त्रास देणारे लोक फार म्हणत असतील, मी यांचा नाश करेल, यांचं उलटापालट करेल, मी यांना उडवून लावेल, मी असा करेल, मी अशी बदनामी करेल, मी यांचं आयुष्य उद्ध्वस्त करेल, काय करेल, काय म्हणायचं ते म्हणू द्या. तुमचं भविष्य जिवंत द्यावे या परमेश्वर येशू त्याच्याच हातात आहे, त्याच्याच हातात आहे, तुमच्या हातात नाही. तुम्ही आज बदलाल, आज हे विचार तर उद्या ते विचार. कधी तुमचा विचार बदलू शकतात, कधी बदलू शकतात. तुमच्या हातात देखील तुमचं भवितव्य नाही. तुमच्या प्रिय करणाऱ्या, प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या हातात पण तुमचं भविष्य नाही. कोणत्या पास्टरच्या, देवाच्या सेवकाच्या हातात, प्रॉफिटच्या हातात तुमचं भविष्य नाही. तुमचं भविष्य फक्त आणि फक्त येशू ख्रिस्त परमेश्वर ह्याच्या हातात आहे. ह्याच्यासारखी खात्री, ह्याच्यासारखा ऍश्युरन्स नाहीये, ह्याच्यासारखं प्रोटेक्शन नाहीये. फार मोठं प्रोटेक्शन आहे.
कारण त्याच्या हातात आहे. तो त्याच्या स्वतःच्या पुत्रापेक्षा स्वतःपेक्षाही आमच्यावर जास्त प्रेम करतो. अशा व्यक्तीच्या हातात, अशा परमेश्वराच्या हातात, अशा सामर्थ्यशाली माझ्या प्रिय मित्रा, माझा देव, माझा निर्माणकर्ता, माझा बाप, माझा डॉक्टर, माझा सर्वस्व, माझा परमेश्वर, या सार्वभौम देव, त्याच्या हातात माझं भविष्य. माझ्या प्रियानो, प्रचंड आनंद तुम्हाला या गोष्टीने झाला पाहिजे. करंथीकरास पत्र, 2 करंथीकरास पत्र याचा 1 अध्याय 20 वचन. देवाची वचने कितीही असो त्याच्या ठाई होय आहेत. कितीही, या बायबलमध्ये किती वचन आहे, रोज वाचाल, रोज नव्याने ती वचनं तुमच्या समोर येतील. रोज नव्यानं ती किती वचनं असू दे, ती सगळी वचनं होय आणि आमेन आहे तुमच्यासाठी. होय आणि आमेन आहे. यशा 45 मध्ये सांगितलं, तर तुमच्यासाठी गुप्तने ती बाहेर काढेल. होय करणार, क्लेम करून बघा, अनुभव घेऊन बघा. तो तुमच्यासाठी उंच सकल असणारे मार्ग स्ट्रेट करेल. अनुभव घेऊन बघा. तो तुम्हाला कधीच सोडणार नाही. अनुभव घेऊन बघा. सोने रुपये हे त्याच्यापासून, वैभव त्याच्यापासून आहे. अनुभव घेऊन बघा. तो जेव्हा राफा आहे, तो आरोग्य देतो, तो रोग बरे करतो. अनुभव घेऊन बघा. तो खरा मित्र आहे, त्याच्यासारखा मित्र नाही. तो जवळ घेतो, तो पाठीवरून हात फिरवतो, त्याचा स्पर्श जीवन देऊन जातो. अनुभव घेऊन बघा. त्याचं एकूण एक वचन, जे वचन त्याने इथं सांगितलेलं माझ्या प्रियांनो, ते प्रत्येक वचन पूर्णत्वास नेतो. इथं स्पष्ट सांगितलंय पावलाने, देवाची वचने कितीही असो त्याच्या ठाई होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. प्रत्येक वचन आमच्यासाठी आणि तेव्हा प्रत्येक वचनाला आम्ही आमेन म्हणतो. माझ्या प्रियांनो, वाचा हे वचन. हेच वचन जीवन बदलू शकतात. हेच वचन आमची उत्तरं देऊ शकतात. हेच वचन आम्हाला त्याच्या कार्यासाठी उभं करू शकतात. हेच वचन आमच्या शत्रूच्या समोर आम्हाला उभं करतं आणि उच्च स्थानावर प्रस्थापित करतो. याच वचनामध्ये सामर्थ्य आहे. याच वचनामध्ये सामर्थ्य आहे जीवन देण्याचं. कारण लिहिलेला शब्द येशू ख्रिस्त, लिहिलेला शब्द बायबल आहे आणि जिवंत शब्द येशू ख्रिस्त आहे. आणि हे वचन जिवंत आहे, कार्य केल्याशिवाय परत पाठीमागे येत नाही. हग्गायाचा 2 अध्याय 5 वचन. तुम्ही मिसर देशातून निघाला तेव्हा तुम्हाबरोबर केलेला माझा करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठाई कायम आहे. तुम्ही भिवू नका. अरे देव सांगतो, दिलेलं प्रत्येक वचन, केलेला करार, वचन जे एक छोटे वचन आहे ना तुमचं, ही अग्रीमेंट आहे, हा करार आहे, हे प्रॉमिस आहे. अरे एक वचन भिवू नकोस, मी तुझ्या ठाई आहे. करार आहे, अग्रीमेंट आहे. ती अग्रीमेंट देवाने केलेली अग्रीमेंट आहे. देवाकडून त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे आणि येशूच्या नावात आम्हाला ते स्वीकारून त्याच्यावर शिक्कामोर्तब करून बघा काय बदल होतं. बघा तुमच्या जीवनात, बघा काय बदल होतं इतरांच्या जीवनामध्ये तुमच्याकडून. कसे तुम्ही देवाचे सेवक सेविका म्हणून उभे राहतात, प्रॉफिट म्हणून उभे राहतात. अनुभव घेऊन बघा कसा तो तुम्हाला लीडर बनवतो. कसे तुम्ही एक जण हजारांवर नेमले जातात. अनुभव घेऊन बघा प्रियांनो. हे वचन सत्य आहे. देव त्याचं वचन स्प्रेड केल्याशिवाय, त्याची स्वार्थ सांगितल्याशिवाय तुम्हाला चैन पडू देणार नाही. तो देतो ते प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. त्यानं दिलेलं वचन तो पूर्णत्वास नेतो. तो आमची परिस्थिती बदलवतो. तो विलंब लावतो. का विलंब लावतो? कारण ज्या वेळेला तो आम्हाला म्हणतो शांत राहा आणि माझी वाट पहा, त्यावेळेला आम्ही हगार निर्माण करतो. अब्रामाला सांगितलेलं होतं शांत राहा, मी तुला लेकरू देणार आहे. सारा शांत नाही बसली, माझ्याकडून नाही, माझे तर पिरियड संपलेला आहे, मी जक्क म्हातारी झालेली आहे, तुमच्या आवड निस्तेज झालेल्या आहेत, तुम्ही एवढ्या म्हातारे झालेले आहेत. आता काय होणार आहे? आता काय करू शकणार आहे? माझ्याकडून तर काय होणार नाही. माझे पिरियड्सही बंद झालेले आहे, मी आता म्हातारी झालेली आहे, माझे पिरियड्स बंद होऊन अति कालावधी झालेला आहे, आता शक्य नाही. मी परत फुलणं, भावना निर्माण होणं शक्य नाही. मग काय कसं होणार आहे? मग आपण देवाला मदत करू. परमेश्वराची योजना असेल, हिच्याद्वारे होईल. चला मोलकरीन घ्या, तिच्याकडून तुम्हाला लेकरू होईल. झालं लेकरू.
पण देवाने सांगितलं नाही, तुझ्याच पत्नीच्या द्वारे जे सांगितलं ते अभिवचन पूर्ण झालं. आणि मग शेवटी इश्माईलची निर्मिती झाली, जे सगळेजण बघतात, पाहतात, अनुभवतात अजून पण. इसाहाक वचनदत्त पुत्र, वचनदत्त स्त्रीपासून झालेला. इश्माईल स्वतःच्या इच्छेने झालेलं फ्लेश, साराची इच्छा देवाच्या पुढे धावली आणि मग वाट पाहावी लागली. मग परमेश्वरानं इसाहाकाचं समर्पण मागितलं. तिथं परीक्षा झाली, पण तो विश्वासाचा पिता होता आणि म्हणून त्या परीक्षेत पण तो पास झाला. अब्राहम. माझ्या प्रियांनो, अशा कैक घटना आहेत. आता मला एवढा वेळ नाहीये, तर मी तुम्हाला उदाहरणं सांगितली असती. भरपूर अशी उदाहरणं आहेत की माझ्याकडे अनेक प्रार्थनेला आलेले लोक, पुष्कळ जण, ज्यांना सांगितलेल्या परमेश्वरानं गोष्टी त्या वचनासाठी न वाट पाहता स्वतःच्या इच्छेने नको त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये स्वतःच्या जीवनात आणतात. आणि मग स्वतःच्या इच्छेनं केलेल्या गोष्टी त्या देवापासून मला मिळाल्या म्हणतात. परमेश्वराने दिलेली प्रॉफेटिक आणि प्रॉफेसी, दिलेलं वचन, बायबलच्या वचनानुसार ते स्वतःच्या इच्छेने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर डोक्याला हात लावून बसतात. अशी काही उदाहरणं आहेत, काही उदाहरणं माझ्या प्रियांनो. आणि नंतर त्या लोकांना पश्चाताप करावा लागतो. तुमच्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आठवून बघा की देवानं सांगितलेलं आहे, आम्ही वाट पाहत नाही आणि आमच्या इच्छेने आम्ही पळण्याचा प्रयत्न करतो. मग त्यावेळेला देव आम्हाला वचन प्राप्त करून देण्यास, वचन पूर्ण करण्यास विलंब लावतो. हे स्पष्ट दिलेलं आहे यशायाच्या 30व्या अध्यायामध्ये. घरी गेल्यानंतर वाचा, आपल्या तिथं स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्हाला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी मी उच्च स्थानावर प्रस्थापित होईल. कारण मी तुम्हाला सांगितलंय, शांत व्हा, स्थिर व्हा आणि जाणा, मीच परमेश्वर आहे. स्तोत्रसंहिता 46:10. शांत व्हा, जाणा की मीच परमेश्वर आहे. वचन दिलंय तो पूर्ण करेल. थांबा, वेळेच्या आधी धावू नका. ज्या वेळेला परमेश्वर सांगेल त्यावेळेला थांबू नका. मग लोटनी थांबवायला, लोटची बायको थांबली आणि ती संपली. वेळ देवाने जी सांगितली त्या वेळेतच धावा, त्याच्या आधी नाही, त्याच्या नंतर नाही. ज्यावेळेला वेळ परमेश्वर सांगतो, अब्रामाला सांगितलं, नीट उठ, पूर देशातून बापाचं घर सोड आणि जा बाहेर, मी तुला वचनदत्त देशात नेत आहे, तुझ्या द्वारे कार्य कर. आज अब्रामाच्या द्वारे पूर्ण जगाला देवाने आशीर्वादित केलं. कारण यहुदा वंशामध्ये अब्रामाच्याच पोटी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. त्याच वंशामध्ये येशू ख्रिस्ताचा, जो जगाचा तारणारा म्हणून, जे आदामाला दिलेलं वचन परमेश्वरानं पूर्ण केलं. तुझं स्त्रीचं सीड त्याची टाच फोडेल, त्याचं डोकं फोडेल आणि तू त्याची टाच फोडशील. दिलेलं अभिवचन परमेश्वरानं पूर्ण केलं. लक्षात घ्या माझ्या प्रियानो, वेट अपॉन द लॉर्ड, वेट अपॉन द लॉर्ड. त्याची वाट पहा, त्याची वाट पहा. एकदा त्यानं अभिवचन दिलं, तो पूर्ण करणारच करणार, तो बदलत नाही. शांतपणे त्याची वाट पहा. शांत वाट पाहण्यात प्रचंड सामर्थ्य आहे आणि त्या देवाला खूप आवडतं माझ्या प्रियांनो. कारण की शांत राहून ज्याला मी वाट पाहतो त्यावेळेला आमचा विश्वास प्रगट होतो आणि विश्वासाशिवाय परमेश्वराला कोणी संतोष देऊ शकत नाही आणि विश्वासानेच कार्य होतं. जिथे निराशा आहे, जिथे चिडचिड आहे, जिथे अविश्वास आहे, तिथं देवाचं कार्य होऊ शकत नाही. हा देवाचा नियम आहे. देव त्याच्या वचनाला बांधील आहे. म्हणून ही वचनं घेऊन क्लेम करा आणि प्रार्थना करा. तो दिलेलं प्रत्येक वचन पूर्ण करतो. मग आम्ही ज्या वेळेला शांत राहतो त्यावेळेला आम्ही काय करणार आहोत? आम्ही शांत राहतो, विश्वास प्रगट करतो, त्याच्यामध्ये आम्ही राहतो, तो आमच्यामध्ये राहतो आणि आम्ही फळ देणार होतो. त्याचं वचन आम्ही वाचतो माझ्या प्रियांनो, त्याचं वचन बोलत राहतो आणि त्याचं वचन लोकांना सांगतो, त्याचं वचन घेऊन लोकांसाठी प्रार्थना करतो, त्याचं वचन घेऊन आम्ही स्तवन करतो, नाचून गाऊन त्याचं वचन घेऊन आम्ही स्तवन करतो.
वचन सांगतो सेनाधीश परमेश्वर तुमच्या संगती तो तुम्हाला सोडणार नाही. यहोवा का सेनाहून का यहोवा हमारे संग संग आहे म्हणतो ना आपण. वचन आहे ते. सेनाहून का यहोवा हमारे संग संग आहे. नाचून मग देवाचं वचन बोलताना गाताना आम्ही नाचलो पाहिजे, टाळ्या वाजवला पाहिजे, आनंद केला पाहिजे, जल्लोष केला पाहिजे. आमच्यात कोरडेपणा येतो नेहमीच येतं. दर रविवारचं ते काम कुणाचं आहे? प्रेझेंट वर्शिप करणाऱ्यांचं काम. आज काही सामर्थ्य नव्हतं बरं का. पास्टर जॉय गात असताना काही एवढं सामर्थ्य नव्हतं. काही असं गुजबम असं काही असं फिलिंग असं काही झालं नाही जास्त. लोक काही एवढे काही आनंदी नव्हते. अरे सामर्थ्य आहे सतत आणि सतत सामर्थ्य. दोघे किंवा तिघे माझ्या नावात एकत्र येतात तिथे मी आहे. अभिवचन देणारा देव, पूर्णत्वास नेणारा परमेश्वर तो तिथे आहे. या ठिकाणी त्याची उपस्थिती आहे. ती उपस्थिती कोणी तुमचे विचार, तुमच्या भावना, तुमचे फिलिंग्स नाही काढू शकत. एवढं सामर्थ्य इथं ह्या चर्चमध्ये आणि ना एवढं सामर्थ्य त्या चर्चमध्ये आणि तिथलच्या ना दुसऱ्या चर्चमध्ये एवढं सामर्थ्य. याच्या चर्चमध्ये देवाचं एवढं सामर्थ्य अजिबात नाही. या चर्चमध्ये येशू ख्रिस्त पवित्र आत्मा एवढा आहे, त्या चर्चमध्ये तेवढासा अर्धा आहे. इकडं थोडासा पाव आहे, इथं 1 किलो आहे, तिथं 2 किलो आहे. नाही ना माझ्या प्रियांनो. पूर्ण परमेश्वर तो म्हणतो त्याने अभिवचन दिलं जिथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी आहे. म्हणजे आहे देवादी देव परमेश्वर या पवित्र आत्मा याच्या सानिध्यात आम्ही प्रेझेंट वर्शिप करतो माझ्या प्रियांनो. आम्ही त्याच्या परम पवित्र स्थानात आहोत. ओरिल्ला शंदराबाला तो त्याचं गूढ सामर्थ्य तुम्हाला प्रकट करून सांगत आहे. त्याचं सामर्थ्य तो तुम्हाला प्रकट करून सांगत आहे. त्याचं सामर्थ्य तो तुम्हाला कडकपणे प्रकट करून सांगत आहे. या ठिकाणी प्रत्येक क्षणाला ज्यावेळेला आम्ही एकत्र येतो त्यावेळेला त्याचं सामर्थ्य आहेच. आणि प्रत्येक चर्चमध्ये ते सारखंच आहे. आमच्या विश्वासावर ते अवलंबून आहे. आम्हाला ते किती फील होतं. माझा विश्वास, बाई तुझ्या विश्वासानं तू बरी झाली. प्रत्येक वेळेला त्याने चमत्कार केले आणि तू म्हटलं तुझ्या विश्वासानं ते झालंय. आमचा विश्वास अतिशय महत्वाचा. परमेश्वराचं अभिवचन पूर्ण करण्यास आमचा विश्वास कारणीभूत ठरतो. जेवढा विश्वास तुम्ही ठेवाल आणि ते क्लेम कराल, कबुली द्याल, कारण तुमच्या मुखामध्ये जीवन आणि मृत्यूचं सामर्थ्य आहे. जे तुम्ही कबूल कराल ते घडेल. जे तुम्ही बोलाल, ती रक्तस्रावीचं उदाहरण मी सगळ्या ठिकाणी सांगते, लक्षात घ्या. ती बोलली मी त्याच्या गोंड्याला स्पर्श केला तर मी बरी होईल. माझ्या प्रियांनो तुम्ही विचार करा हो, काय भयंकर स्थिती तिची. 144 महिने वर्ष 12 वर्ष म्हणजे 144 महिने तिला पिरियड्स येत होते. तुम्ही विचार करा, महिन्यातले 4 दिवसाचे 6 दिवस झाले, 8 दिवस झाले ती स्त्री बेचैन होते, लगेच गायनोकॉलॉजिस्ट कडे पळते, अस्वस्थ होते, बेजार होते. 1 महिना गेला तर ती नको होते. आता तरी पॅड आहेत, पहिल्याच्या काळात तसं पण नव्हतं. काय स्थिती होत असेल विचार करा. बरोबर आहे ना? काय स्थिती होत असेल? 144 महिने रात्रंदिवस जुना काळ. त्या जुन्या काळामध्ये जर स्त्रीला पिरियड्स आले तर तिला बाजूला ठेवलं जायचं. विचारा तुमच्या पास्टरना, ते सांगतील तुम्हाला. बाजूला ठेवलं जायचं. तिनं कुणालाच हात लावायचा नाही, तिला कोणीच हात लावणार नाही. तिनं कोणत्या कपड्याला, कोणत्या वस्त्राला, कोणत्या भांड्याला हात लावला तर ते धुतलं जायचं, सगळं उलट पाळलं जायचं जुन्या काळामध्ये. ती नवऱ्याचा स्पर्श तिला नाही, आईबापांचा स्पर्श नाही, लेकरं तिला हात लावू शकत नव्हते. ती कोणत्या समारंभाला जाऊ शकत नव्हती, मंदिरात जाऊ शकत नव्हती, कोणता आनंद ती व्यक्त करू शकत नव्हती. बाजूला थांबावं लागत होतं. आणि एवढे वर्ष विचार करा, 12 वर्ष 144 महिने कंटिन्यू तो रक्तस्राव. 144 महिने तिला कुणाचा स्पर्श नाही, कुणाचं प्रेमाने बोलणं नाही, कुणाची फेलोशिप नाही, कोणत्या समारंभाला नाही, कुठंच नाही होती.
हसणं नाही, आनंद नाही, कंटिन्यू तो स्राव, रक्त कंटिन्यू वाहून वाहून तिचा जीव कसा झाला असेल, तिचा एचबी किती झाला असेल विचार करा. एचबी कमी झालं की किती मोठे मोठे आजार येतात बघा. डोळे कमजोर होतात, केस गळून जातात, पण भयंकर शरीरातले अनेक अवयव कमजोर होतात. अशा परिस्थितीतली ती स्त्री, तिनं अनेक वैद्य केले, डॉक्टर्स केले, सगळ्यांनी तिला लुबाडलं, खाल्लं, पण काही झालं नाही. आणि ती म्हटली मी फक्त आणि फक्त त्याच्या गोंड्याला स्पर्श केला तरी मी बरी होईल. माझ्या प्रियांनो, अरे घरातून बाहेर निघू शकत नव्हती, समारंभात जाऊ शकत नव्हती, आणि ते यहुदी लोक, लगेच दगडमार करणारे लोक, तो जमाव, आणि तिथं पवित्र त्यांचा प्रॉफेट आलेला, त्याला येशू ख्रिस्ताला ते प्रॉफेट म्हणत होते, असे कट्टर यहुदी लोक, आणि त्यांच्यामध्ये ती स्त्री विश्वासानं घुसली आतमध्ये त्या गर्दीत, आणि त्याच्या गोंडाला तिने स्पर्श केला. बोला, जर मी त्याच्या गोंडाला स्पर्श केला तर मी बरी होईल. ती बोलली 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 बोलली, आणि ते घडलं. तो रक्तस्राव त्याच क्षणाला थांबला. तिला जाणवलं त्या क्षणाला, कारण स्त्रीला जाणवतं, आणि तो म्हणजे किती वाहत असणार आहे, किती त्याचा फोर्स असणार आहे. स्पष्ट बोलते. टीव्हीवरही तुम्ही आड पाहता, त्याच्यामुळे तुमच्या संगती आजच्या काळामध्ये स्पष्ट बोलणं काही चुकीचं नाहीये. लक्षात घ्या माझ्या प्रियानो, तुम्ही जे बोलाल त्याची वचनं आहेत, तुम्ही वाचता, लहानपणापासून ऐकता, ती वचनं तुम्ही बोला माझ्या प्रियानो. आज शेवटच्या काळामध्ये आहोत. स्वतःसाठी बोला, कुटुंबासाठी बोला, चर्चसाठी बोला, शेजाऱ्यांसाठी बोला, कामावरच्या लोकांसाठी बोला. ज्या लोकांसाठी तुम्ही वचन बोलाल आणि प्रार्थना करा, ते घडणार म्हणजे घडणार, आणि ते प्रत्येक अभिवचन तो पूर्ण करणार, कारण तो अभिवचन पूर्ण करणारा देव आहे. अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत. तुम्हाला त्यांच्यासाठी हे वचन बोलायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे. हे वचन त्यांच्यासाठी क्लेम करायची आहेत, कन्फेस करायची, कबुली करायची आणि प्रार्थना करायची. अनेक लोक दारूच्या आणि वाईट व्यसनांच्या नादाला लागलेले आहेत, त्यांच्यासाठी वचन क्लेम करायची आहे. अनेक जण आजाराच्या अधीन झालेले आहेत, निराश झालेले आहेत, नको त्या मार्गात गेलेले आहेत, नको त्या वाईट गोष्टी करत आहेत. आम्ही शांत राहणार नाही, कारण परमेश्वराने आम्हाला सांगितलेलं आहे ही वचन क्लेम करून आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्यासाठी आमची निर्मिती आहे, त्यासाठी तुम्ही या ठिकाणी आहात, ना की खुर्च्या गरम करण्यासाठी नाही माझ्या प्रियानं. एक रिच्युअल म्हणून नाही, एक म्हटलंय चर्चला जाऊन आल्याचं समाधान. मागच्या रविवारी नव्हते गेले ना, जरा उदास वाटत होते. चर्चला गेलं तर जरा बरं वाटतं बाबा, चर्चला गेलं तर जरा बरं, काहीतरी छान वाटतं, हलकं फुलकं वाटतं, सगळ्यांची भेट होती, जरा छान वाटतं. अरे चर्चमध्ये येतात ते एकत्रित परमेश्वराचं सामर्थ्य, परमेश्वराचं वचन आणि त्याच्या आत्म्याने एकत्र पेटून घेऊन तुम्ही मशाल म्हणून बाहेर निघता. तुम्ही जगाचा प्रकाश आहात आता, कारण येशू ख्रिस्त जगाचा प्रकाश, तो तुमच्यात राहतो. विचार करा माझ्या प्रियांनो, तर तुम्ही प्रकाश नाही का होत जगाचा? पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. पुन्हा उठला ख्रिस्त, तो मीच आहे. शरीरी तुझे माझ्या प्रियानो, देवाचा आत्मा तुम्हाला कळवळून सांगत आहे. देवाचा आत्मा तुम्हाला प्रत्येकाशी बोलत आहे. त्यानं तुम्हाला निवडलेलं आहे, त्यानं तुम्हाला अपॉइंट केलेलं आहे त्याच्या कार्यासाठी. स्वतःच्या प्रॉब्लेम मध्ये, स्वतःच्या प्रश्नांमध्ये कुठपर्यंत गुरफटत राहाल माझ्या प्रियानो? त्यानं तुम्हाला संरक्षणाचं अभिवचन दिलेलं आहे, आरोग्याचं अभिवचन दिलेलं आहे, प्रॉस्पेरिटी, पैसा आणि वैभव देण्याचं अभिवचन दिलं आहे, सौंदर्य, आरोग्य, प्रेम, सर्व गोष्टी उत्तमातल्या उत्तम त्याच्यापासून आहे. आणि त्यानं तुम्हाला अभिवचन दिलं, तो ते अभिवचन पूर्ण करणारच करणार. परंतु जाण पृथ्वीच्या दिगंतापर्यंत जाऊन स्वर्गात सांगा, त्याने दिलेली आज्ञा तुम्हाला पाळायची आहे. माझ्या प्रियांनो, शांत राहू नका. आपण आपले डोळे बंद करूया. ज्यांना विश्वासाला गुडघ्यावर येता येत असेल त्यांनी गुडघ्यावर या, ज्यांना आपले हात वरती करता येत असेल त्याने हात वरती करा, आणि पूर्ण परमेश्वराला समर्पित व्हा आणि म्हणायचं की होय परमेश्वर, आम्हाला मेंढरं वाढवायची आहे. होय परमेश्वर, माझ्या बापाचं स्वर्गीय पित्याचं चर्च आहे, आणि खरोखर आज मी पाठवलेली म्हणून आहे. जसं यशा म्हणतो, होय मला पाठव,
होय मला पाठव. इकडे तिकडे बघू नका, लेकरांमध्ये लक्ष घालू नका प्रियांनो. आपलं लक्ष येशू ख्रिस्तावर केंद्रित करा, नाहीतर तुमची जागा तो दुसऱ्यांना देईल, दुसऱ्यांच्या द्वारे कार्य करेल. आम्हाला इतरांकडे बघण्यासाठी आणि बोलण्यासाठी चर्च सुटल्यानंतरचा वेळ देवाने दिलेला आहे. आज आम्हाला फक्त आमचा देव आमच्याशी बोलत आहे. येशू ख्रिस्ताची वाणी आम्हाला ऐकायची आणि त्याप्रमाणे ओरिल्ला शांदाराबाला सिखाराबाला ओरी हरबा शराबा तो दिलेलं वचन तुमच्या जीवनात पूर्णत्वास येत आहे. त्याच्या सामर्थ्याने तो तुम्हाला भरत आहे. तुम्हाला उठायचंय. हा कार्य करेल, तो कार्य करेल, ते कार्य करेल. त्यांना अभिषेक आहे आणि त्यांना परमेश्वराने सांगितलेलं आहे आणि त्यांना देऊन चाललं नाही, मी अभिषिक्त आहे, मला देवाचं कार्य करायचं आहे. मी हे परमेश्वरा तुम्हाला पाठवत आहेस, माझा विश्वास आहे. हे प्रत्येक वचन जे यशासाठी वचन होतं, हा मला पाठव, मी तयार आहे. मग मी फोनवर जे जे फोन येईल त्या प्रत्येक फोनवर मी बोलेल आणि देवाची स्वार्थ सांगेल. जे जे लोक माझ्या सांगितले, रिक्षात बसेल, बसमध्ये बसेल, जिथं 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 मी जाईल तिथं मी येशू ख्रिस्ताचं वचन सांगेल. मी शांत बसणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज देवाला वचन द्या, वचन द्या. तो तुमच्या संगती बोलत आहे. त्या तो दुसऱ्या संगती, शेजाऱ्यांसंगती नाही बोललाय, माझ्याशी बोललाय, माझ्याशी बोललाय. आपले डोळे बंद करा, परमेश्वरावर फोकस करा, देवावर फोकस करा, मनुष्याकडे नाही. आपला फोकस येशू ख्रिस्ताकडे, फक्त येशू ख्रिस्ता. होय परमेश्वरा. अब्राहम का प्रभु, आमेन, आमेन. प्रभु, याकूब का प्रभु, तू मेरा है. आमेन, आमेन. तू कभी न छोड़ेगा, तू कभी न ठुकराएगा, तू कभी न छोड़ेगा, तू कभी न ठुकराएगा. तू मेरा है, तू मेरा है. आमेन. तुमचा देव अब्राहमाचा देव दिले प्रत्येक अभिवचन पूर्ण करतो. आमेन, आमेन. हालेलुया, आमेन. Yes, yes. Hallelujah. तो शब्द, ते वचन आज तुमच्यामध्ये आहे आणि ते वचन तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. त्याचा शब्द कार्य करतो, त्याचा शब्द हरणीला गर्भ गाळाव्यास लावतो, त्याचा शब्द विव्याथानाचा चुराडा करतो. तो शब्द तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे. तो कार्य केल्याशिवाय परत येत नाही. तो तुमच्यामध्ये, त्याचं वचन तुमच्यामध्ये कार्य करत आहे. हे पवित्र परमेश्वरा,
आज तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमची भेट घेतलेली आहेस, म्हणून आम्ही तुझा धन्यवाद करतो, आम्ही तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करतो. आज तू बोललेलं प्रत्येक वचन